मंडळी, इस्रायल इराण युद्धाला आता 15-16 दिवस झालेत आणि अमेरिकेसारखा बलाढ्य देश समोर असूनही इराण काही मागे हटायला तयार नाही. उलट आता युद्धात अमेरिका इस्रायलच पुरतं बेजार झाल्याचं दिसतंय. पण इराणच्या खिशात अजूनही काही एक्के लपवलेले आहेत. इराणने काल आपल्या शस्त्रागारातील एक महत्वाचं वेपन म्हणजे सेजिल मिसाईल बाहेर काढली. आजपर्यंत हे मिसाईल युद्धात वापरलं गेलं नव्हतं. इस्रायलच्या तेल अवीव या महत्वाच्या शहरावर इराणने हे मिसाईल डागलं आणि त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार हे मिसाईल इराणवरून इस्रायलला अवघ्या 7 मिनिटात पोहोचलं. 7 मिनिट एवढ्यात तर साधा चहा पण उकळत नाही. हे सेजिल मिसाईल नेमकं काय आहे आणि ते किती खतरनाक आहे आणि त्याला डान्सिंग मिसाईल असं नाव का पडलंय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सुरुवात करूया सेजिल मिसाईलच्या नावापासून. याचा अर्थ कुराणातल्या एका कथेशी संबंधित आहे. यामध्ये सांगितलंय की अल्लाहने मस्तवाल हत्तींच्या एका कळपाचा नाश करण्यासाठी लहान मात्र शक्तिशाली दगडांचा वापर केला होता. या दगडांना सेजिल म्हणतात. इराण आपल्या मिसाईललाही याच दगडांचं प्रतीक मानतो, कारण त्याचं काम ही शत्रूला धुळीस मिळवणं हे आहे. या मिसाईलचं आणखीन एक फेमस असलेलं नाव म्हणजे डान्सिंग मिसाईल. हे नाव पडण्याचं कारण म्हणजे ही मिसाईल उड्डाणाच्या वेळी आपला मार्ग बदलू शकतं आणि ते हवेतच अशा करामती करतं जणू काही ते नाचत आहे. त्यामुळे शत्रूची इंटरसेप्शन सिस्टीम हे प्रेडिक्टच करू शकत नाही की मिसाईल कसं आणि कुठून येणार. या मिसाईलच्या निर्मितीची सुरुवात 90च्या दशकातच झाली होती. मात्र याची पहिली यशस्वी चाचणी 2008 साली घेण्यात आली. गेल्या वर्षी इराण इस्रायल युद्धात याचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या युद्धात याचा वापर केला गेला. रविवारी म्हणजेच 15 मार्चला इराणने 4 सेजिल मिसाईल डागले. यामुळे झालेल्या हानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र सोशल मीडियावर याबद्दलचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या हल्ल्यानंतर तेल अवीव, बेरशेबा आणि आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात अलार्म वाजू लागले होते. इराण या हल्ल्याला आपल्या ऑपरेशन 2 प्रॉमिसचा पुढचा टप्पा म्हणतंय. आता आपण बघूयात की ही मिसाईल किती खतरनाक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 2 स्टेज सॉलिड फ्युअल बॅलिस्टिक मिसाईल आहे. साधारणपणे मिसाईल्समध्ये लिक्विड फ्युअल वापरतात. इराणकडे असलेल्या बाकी मिसाईल्समध्ये देखील लिक्विड फ्युअलच वापरलं जातं. याचा तोटा असा आहे की मिसाईल लॉन्च करायच्या तासभर आधी त्यात फ्युअल भरायला सुरू करायला लागतं. तेवढ्या वेळात शत्रूचे सॅटेलाइट त्यांना शोधून स्ट्राईक करू शकतात. पण सॉलिड फ्युअलला हा तोटा नाहीये. ट्रकमधून मिसाईल बाहेर काढली, पेटवली की 0 मिनिटात लॉन्च. शत्रूने तिकडं बघायच्या आतच मिसाईल त्यांच्या घरात. दुसरं कारण म्हणजे सेजिल मिसाईल कुठूनही लॉन्च करता येऊ शकते. म्हणजे ट्रकवरून कुठेही नेऊन ती लॉन्च करता येते. त्यामुळे मिसाईल कोणत्या दिशेने येईल याचा अंदाजच शत्रूला लावता येत नाही. तिसरं कारण म्हणजे तिची रेंज. सेजिल ही इराणची सगळ्यात जास्त रेंज असणारी मिसाईल आहे. याची रेंज अंदाजे 2 ते 2.5 हजार किलोमीटर एवढी असल्याचं सांगण्यात येते. बरं, एवढंच नाही तर एवढी मोठी रेंज असूनही तब्बल 1000 किलोपेक्षा जास्तीचा वॉरहेड ही मिसाईल कॅरी करू शकते. इराणने आजूबाजूच्या देशांना लक्षात घेऊन, विशेषतः इस्रायल आपल्या टप्प्यात कसं येईल हा विचार करून हे मिसाईल तयार केले. बरं, तेवढंच नाही तर याची अचूकता देखील फक्त 10 मीटर एवढीच आहे. म्हणजे टार्गेट केलेल्या बिल्डिंगच्या 10च मीटर इकडे तिकडे ती मिसाईल पडू शकते. सुमारे 17.5 मीटर लांब असलेल्या या मिसाईलचं वजन सुमारे 23 टन आहे आणि एवढं वजन असूनही ही मिसाईल 6000 किलोमीटर प्रति तास एवढ्या स्पीडने जाऊ शकते. मगाशी सांगितलं ना, 7 मिनिटात इराण ते इस्रायल टच. आता आणखीन एक मुद्दा म्हणजे इस्रायलची डिफेन्स सिस्टीम. आपल्याला माहिती आहे की इस्रायलकडे एकदम खतरनाक डिफेन्स सिस्टीम आहे. आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग आणि आता एक लेझरही त्यात तैनात करण्यात आली आहे. मग सेजिल मिसाईलचं एवढं टेन्शन घ्यायची त्यांना गरज आहे का? तर गरज आहे. सेजिलचा वेग, त्याची मॅन्युव्हरिंग कॅपॅबिलिटी आणि एकाच वेळी अनेक मिसाईल्स डागण्याची क्षमता, हे सगळं इस्रायलच्या आयर्न डोम डिफेन्स सिस्टीमला भरपूर ताण देतं. रविवारी झालेल्या हल्ल्यात इस्रायलनं दावा केला की त्यांनी एक सेजिल मिसाईल अडवली आहे. मात्र काउंटर मिसाईल स्ट्राईक होण्यापूर्वीच सेजिल मिसाईल इस्रायलच्या हद्दीत पोहोचली होती. त्याचे तुकडे तिथल्या वाहनांना आणि इमारतींना लागलेच. म्हणजे सेजिलला पूर्णपणे थांबवणं शक्य नाहीये. शिवाय एवढे जास्त दिवस युद्ध सुरू असल्यामुळं आता इस्रायलकडचे इंटरसेप्टर मिसाईल म्हणजे शत्रूचा हल्ला रोखण्यासाठीचे मिसाईल संपत चाललेत आणि इराणने हीच संधी साधून आता आपली सेजिल मिसाईल बाहेर काढली आहे. इराणसाठी ही मिसाईल जास्त महत्वाचं आहे. याचं एक कारण म्हणजे इराणकडे आधुनिक लढाऊ विमानं नाहीयेत. त्यांची एअरफोर्स इस्रायल आणि अमेरिकेच्या तुलनेत खूप जुनी आहे. मग अमेरिकेला उत्तर कसं द्यायचं? तर मिसाईल वापरून. मिसाईल प्रोग्राम हीच इराणची एअरफोर्स आहे. शिवाय आत्ताच या मिसाईलचा वापर करणं हे देखील इराणच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प हे सतत सगळ्यांना अमेरिका जिंकलंय असं सांगत असताना इराणने ही मिसाईल सोडून सगळ्यांना ठणकावून सांगितलंय की पिक्चर अभी बाकी है. एकूणच युद्ध संपेल असं वाटत असताना इराणने हे नवीन हल्ले करून युद्धाची धग अजूनही तेवढीच असल्याचं सिद्ध केलंय.
त्यामुळे हे युद्ध कधी संपेल आणि यात कोण जिंकेल हे सांगणं सध्या तरी शक्य नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटतं, इराणच्या या हल्ल्यामुळे अमेरिकेचं टेन्शन वाढलं असेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.